नमस्कार माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो. सर्वप्रथम मी अक्षय तृतीया निमित्त मी सर्वांनाच या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया, आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी अरे कुठे गेले ते मला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण खूप आनंदामध्ये आपण एक हिंदू धर्मातला एक मोठा सण साजरा करत असतो. जुन्या काळामध्ये भगवान विष्णू यांचा एक अवतार परशुरामाचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. श्रीकृष्णाने महाभारताच्या कालखंडामध्ये सुदामाच्या घरीही आज त्या ठिकाणी गेले होते, आणि म्हणून आजच्या या दिवसामध्ये जैन धर्मामधलं एक वेगळं महत्व आहे, हिंदू धर्मामधले काय वेगळे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पितरांनाही आज आपण या ठिकाणी नैवेद्य ठेवत असतो. आणि म्हणून सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीया निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजची पत्रकार परिषद ही 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आदल्या दिवशी घेतलेली आहे. याचं कारण आहे की महाराष्ट्र दिन भारतामध्ये जे काही राज्य हे भाषेप्रमाणे प्रांत तयार झाले होते, आणि महाराष्ट्राची निर्मिती मला वाटतं 1960 साली त्या ठिकाणी झाली होती, आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही 1 मेलाच त्या ठिकाणी साजरा होतो. आणि अशा दोन्ही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार आणि शेतकरी या दोघांनी मिळून भाषे प्रांतांमध्ये महाराष्ट्र हा मराठी माणसांचा असावा, आणि म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. म्हणून उद्या 1 मे आहे. आमची सगळी चळवळ ही प्रामुख्याने कामगार चळवळ आहे, आणि कामगार चळवळीच्या माध्यमातून माझे वडील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार कायदा तयार केला. या राज्यामध्ये मध्यंतरी मागच्या सरकारला म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांनी एक 34 नंबरचं विधेयक आणलं होतं, आणि या विधेयकामध्ये मूळ माथाडी कामगार संघटने चळवळीमध्ये त्या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी सदर कायद्याला स्थगिती दिली, आणि कालांतराने खासदारकीच्या निवडणुका आमदारकीच्या निवडणुकामुळे ते सगळं प्रलंबित झालं. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला सूत्र हातात घेतली त्यावेळेला 100 दिवसामध्ये या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामध्ये एक विभाग मी म्हणेल फक्त कामगार विभाग, जो माझ्याशी निगडीत आहे. आणि 100 दिवसामध्ये कामगार कायद्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भामध्ये परत एक विधेयक त्यांनी सभागृहामध्ये आणलं. माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सभागृहामध्ये ज्या वेळेला आलं ते प्रत्यक्षात विधान परिषदेवरती आलं, आणि विधान परिषदेमध्ये काही आमदारांनी याबद्दलची भूमिका मांडली. त्याचबरोबर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आणलं, आणि विधानसभेमध्येही काही आमदारांनी, मी दोन्ही सभागृहाच्या आमदारांचा उल्लेख करेन, दोन्ही सभागृहामध्ये पहिल्यांदा जाहीरपणे माथाडी कामगार कायद्यामध्ये कशा प्रकारे गुंड प्रवृत्तीचे लोक राज्य करतात, कामगार विभागामध्ये कशा प्रकारचे अधिकारी कामगाराला न्याय देण्यासाठी दिरंगाई करतात, काही गुंड प्रवृत्तीचे कामगार नेत्यांना कसं पाठबळ मिळतं, कसे काही ऑर्डर्स मिळतात, याच्या प्रकारे आमदारांनी सभागृहामध्ये मांडलं. विधेयकामध्ये काही त्रुटी होत्या, यामध्ये एक संयुक्त बैठक झाली विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर. आणि फडणवीस साहेबांनी हे आश्वासित केलं की आम्ही जरी विधेयक या ठिकाणी सभागृहामध्ये मांडलं असलं तरी आम्ही मूळ माथाडी कामगार कायद्याच्या विरोधात जाणार नाही, आणि आम्ही स्वतः हा एक म्हणजे या कायद्याला 50 वर्षापेक्षा अधिक झालेला आहे, आणि हा कायदा ऑल इंडिया लेबर आयोलिनी याला देश पातळीवरती मान्यता दिलेली आहे, परंतु या कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, आणि ते सांगून त्यांनी ते विधेयक मंजूर केले. या विधेयकामध्ये चर्चेमध्ये त्यांनी हेही मान्य केलं होतं की विधेयक जरी मंजूर झालं असलं तरी आम्ही कामगार नेत्यांची एक संयुक्त बैठक
म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि कामगार मंत्री म्हणून त्या ठिकाणी आकाशजी फुंडकर साहेब, अशी एक संयुक्त बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये खूप सविस्तरपणे आम्ही चर्चा करू. 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम त्यांनी तसा जाहीर केला, त्याला आम्ही संमती दिली. परंतु प्रत्यक्षामध्ये विधेयक मंजूर झालं, अधिवेशन संपून गेलं, राज्यपालांकडनं सदर विधेयकावरती सही पण झाल्या, पण अजूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कामगार मंत्र्यांनी या विषयावरती संबंधित बैठक घेतली नाही. कामगार मंत्र्यांचा थोडासा परिचय म्हणजे कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर, जे भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते आणि 14 ते 19च्या कालखंडामध्ये ते स्वतः मंत्री होते आणि एक मराठा चळवळीतले बुलढाण्याचे नेते मानले जात होते, शेतकऱ्यांचे नेते होते. आणि आम्हाला त्यांच्या चिरंजीव आकाशजी फुंडकरांकडनं अशाच प्रकारे अपेक्षा आहे, परंतु प्रत्यक्षात बैठक झाली नाही. या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आम्ही कृती समिती तयार केली. या कृती समितीमध्ये पुण्याचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव आहेत, बळवंतराव पवार, अविनाशजी रामिष्टे, शशिकांतजी शिंदे आणि काही कामगार संघटनेचे पदाधिकारी, आणि या सगळ्या विषयावरती आम्ही चिंतन मंथन करून भविष्यामध्ये मूळ कामगार कायद्याला धक्का न लागता यामध्ये काय केलं पाहिजे याची चर्चा करत असेल. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही, मला वाटतं मंगळवारी 24 तारखेला आम्ही माताडी भवन मध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही स्पष्ट सरकारला विनंती केली, ज्याचं काल मी निवेदन कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेबांनी दिलं आणि सांगितलं की आपण हे गांभीर्याने घ्या, कारण अधिवेशन संपूनही आपण खुल्या चर्चेला अजून बसलेला नाही आहात. आपण काही चर्चेमध्ये आमच्यासारखं तुम्ही केले, उदाहरणार्थ काही चांगले मुद्दे आहेत, पण अजून काही स्पष्टीकरण खात्याकडनं येणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचे ऑर्डर्स हे बाहेर आले पाहिजेत. नाहीतर उद्योग व्यवसायामध्ये माथाडी कामगार कायदा कुठे लागू होतो याच्याबद्दल स्पष्ट जर आपण GR नोटिफिकेशन जर काढलं नाही तर कारखानदार याचा वापर करून मूळ सरसकट माथाडी कामगारांना त्या ठिकाणी बेदखल करतील आणि मग सरकारच्या बद्दल रोष वाढेल. तर अजूनही ती बैठक लागली नाही, याच्याबद्दल आम्ही काल विनंती केली. खरं म्हणजे मूळ सरकारने बोगस माथाडी कामगारांवरती, खंडणी घेणाऱ्या माथाडी कामगारांच्या वरती कायदा तयार करावा अशी आमची अपेक्षा होती. परंतु जे विधायक होतं ते विधायक हे आलं ते फक्त काही प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातलं होतं. त्याच्यामुळे सरकारने अजूनही मूळ कामगार कायद्याला जे गैरउपयोग करतात, गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, यांच्याबद्दलची ठोस भूमिका अजून सरकारने कुठल्या प्रकारे तरतुदी केल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. या विधेयकामध्ये खूप प्रश्न आहेत, परंतु मी इतक्या खोलवर जाण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित कामगार मंत्र्यांच्या सोबत ताबडतोब तरी बैठक घ्यावी, एवढीच मी या पत्रकार परिषदेतून विनंती करतो. मागच्या काही दिवसामध्ये 200 कोटीचं ड्रग्ज या मुद्द्यावरती एक उद्योगपती गुरुनाथ वसंत चिचकर यांनी आत्महत्या केली. तर म्हणजे त्यांची खरी पार्श्वभूमिका ही पोलिसांनी किती तपास केला मला माहित नाही, परंतु कोपरखैरणामध्ये काही 6 किंवा 1 वर्षापूर्वी एक नवीन सिनियर आले आणि त्यांनी कोपरखैरणामधून ड्रग्सच्या विविध अड्ड्यावरती धाडी टाकल्या आणि नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली की नवीन येणाऱ्या कोपरखैरणाच्या पोलीस सिनियरनी जर त्या ठिकाणी धाडी टाकून अशा प्रकारच्या वर्षानुवर्षी चाललेल्या असणाऱ्या ड्रग रॅकेट उद्ध्वस्त केले, तर मग अगोदरचे सिनियरनी काय केलं, त्या झोनच्या ACPने काय केलं, त्या झोनचे DCP काय करत होते. आणि अशानं परत एकदा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ड्रग्ज याचं कुठेतरी लिंकेज करण्यात आलं. या घटलेल्या या घटनेला अनुसरून गुरुनाथ चिचकर हे माथाडी कामगार वारणार होते. 2001 साली ते वारणार होते. टोळी क्रमांक 5042 या टोळीमध्ये ते नोंदीत होते. त्यांची नोंदणी क्रमांक 66870 ही आहे.
36 नाही 33 सॉरी 33 33,870 33,872 हा त्याचा रजिस्टर नंबर आहे. हे जे सदग्रस्त आहेत हे 2001 पासून माथाडी बोर्डामध्ये वारणार माथाडी कामगार म्हणून कार्यरत आहे. आम्ही दरवर्षी मागच्या 2016 पासून आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यापासून आम्ही जाहीर सभेत बोलतोय की माथाडीमध्ये गुंडगिरी आहे गुंडगिरी आहे गुंडगिरी आहे. पण आजपर्यंत कुठल्याही नोंदीत असणाऱ्या कामगार नेता जो गुंड आहे किंवा टोळीवाले आहेत त्यांना कधीही गजाआड केलेलं नाही. ज्या वेळेला ह्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला काही गोष्टी लोकांच्या लक्षात आलं की एवढं मोठं ड्रग्ज रॅकेट हे नवी मुंबई हे केंद्रबिंदू असून त्याचा तपास आता त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु ह्याचं एपीएमसीलाही धागेदोरे आहेत हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. एपीएमसी मार्केट हा फार मोठा एक रॅकेट आहे. या एपीएमसी मध्ये कधीतरी एफएसआय घोटाळा होतो, कधीतरी व्यापारी प्रत्यक्षामध्ये बाजार समितीची फीस न आकारता तिथे व्यवसाय करतात. याच बाजार समितीमध्ये अनधिकृतपणे व्यापार केला जातो. याच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातले असणारे बांगलादेशी नागरिक ते या ठिकाणी काम करतात, व्यवसाय करतात. याच बाजार समितीमध्ये कित्येक वेळा गाड्यामध्ये जे गुजरातवरून माल येतो किंवा काही ठिकाणी येऊन तिच्यामध्ये ड्रग्ज सापडलेत, कधी चरस सापडलाय, कधी गांजा सापडलाय. परंतु हे सगळं होत असताना नवी मुंबई एपीएमसी मार्केट हे एकदम शांतपणे चाललेली आहे. यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा बरदास्त आहे का? पणन विभाग, पणन मंत्री जे गेल्या कित्येक वर्षापासून या गोष्टीवरती बारकाईने लक्ष देऊ शकतो. कारण भारतामध्ये आशिया खंडातली सगळी मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठामध्ये गृह विभाग, पणन मंत्री, पणन विभागाकडनं 100% दुर्लक्षपणा चाललेला आहे. यदा कदाचित त्यांनाही कुठंतरी गव्हाचं बाचकं, तांदळाचं बाचकं, एखादं ड्रायफ्रूट किंवा सणासुदीला आंबे, फळं, कलिंगड किंवा भाजीपाला, ऑर्गॅनिक भाजीपाला जात असावा. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये राज्य सरकारने, पोलीस विभागाने, खास करून गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी एखादी एसआयटी स्थापन करणं गरजेचं आहे की ज्या एसआयटीच्या माध्यमातून प्रलंबित असणाऱ्या विविध गैरव्यवहाराच्या चौकशा या चौकशा पूर्ण केल्या जातील आणि ही बाजार समिती भविष्यामध्ये मोठी होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज बाजार समितीमध्ये व्यापार कमी आणि 2 नंबरचे धंदे जास्त झालेले आहेत. फ्रूट मार्केटचा जो परदेशामध्ये असणारा फ्रूट आहे, फळ येतात, त्या फळामध्ये नक्की फळ आहे का, का त्याच्यामध्ये अंमली पदार्थ आहेत का, त्याच्यामध्ये गैरकानूनी माल येतो का, ह्याचं कुणावरती लक्ष नाही. आणि बाजार समितीचा अधिकारी, तो प्रशासकीय अधिकारी आहे, तो तेरी भी चूक और मेरी भी चूक. कालपर्यंत जी लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत होती बाजार समितीमध्ये, ती पदावर गेल्यानंतर त्यांनी तोंडामध्ये माणिकचंद गुटखा घातलेला किंवा पानपरा घालून बसलेले आहेत की आता ते बोलतात का नाही. किंवा पदग्रहण केल्यापासून त्यांनी या बाजार समितीचा वेळोवेळी जो एक स्फोट केला होता, लोकांपर्यंत जाऊन, मीडियामध्ये जाऊन, आज ते का बोलत नाहीत? याचा अर्थ कुठेतरी त्यांनाही ह्याचं कुठेतरी शेअर मिळाले का त्यांनीही या विषयावरती बोलायचं बंद केलंय. असे सगळे विषय आहेत. आणि म्हणून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्या 1 मेच्या कार्यक्रमानिमित्त आपण राज्याला संबोधित करत असताना, हा मूळचा महाराष्ट्राचा राज्य जरी असलं तरी कामगार दिन आहे आणि मूळ माथाडी कामगारांच्या वरती अशा प्रकारे होणारे गैरव्यवहार, गुंडगिरी, दहशतवाद याच्याबद्दल जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर मग नक्कीच आम्ही माथाडी कामगार कैलासवासी आमदार अण्णासाहेबांची संघटना म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करू. या गुंडगिरीचा अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे पुण्याला पिंपरी चिंचवड विभागामध्ये टाटा मोटर्स म्हणून कंपनी आहे. या टाटा मोटर्सच्या कंपनीचा आमचे एक मुकादम, उद्धव ठाकरेंचं सरकार असताना
विधानसभा आणि विधान परिषदेचं मुंबईचं अधिवेशन असताना 17 मार्च 2022 ला हत्या झाली आणि तो मुकादम काही दिवसांमध्ये कशा प्रकारे टाटा मोटर्स मध्ये माथाडी कामगारांचे पैसे काही कामगार नेते खातात याचे उदाहरण आणि याचा पूर्णपणे गैरस्फोट करणार होता, त्याची हत्या करण्यात आली। ग्रामीण भागाच्या पोलीस स्टेशननी त्या असणाऱ्या हत्याराला 2 दिवसात पकडलं। त्याचं कारण असं आहे की जो हत्यारा होता, जो मर्डर करणार होता, त्यांनी त्याच्या गावच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या असणाऱ्या मुकादमाची हत्या केली आणि हत्येचं छातुरमातुर कारण देऊन 3 दिवसानंतर तो जेलमध्ये गेला, म्हणजे तो पकडला गेला असं दाखवलं गेलं आणि कालांतराने तो आता बेलवरती आहे। याचं मागचं खरं षडयंत्र हे ग्रामीण पोलीस स्टेशनचे असणारे एसपी यांना आम्ही स्वतः भेटून सांगितलं होतं, परंतु त्या काळामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते। त्यांनी या गोष्टीला काळाडोळा केला। यानंतर याच टाटाच्या माथाडी कामगारांच्या वरती खोटे गुन्हे, खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले। लक्ष्मी ट्रान्सपोर्ट हा वाहतूकदाराने 2 माथाडी कामगारांचे गुन्हे दाखल केले। या माथाडी कामगारांच्या वरती कुठलेही गुन्हेगारी पार्श्व नाहीये, भूमिका नाहीये, त्यांच्यावरती एखादी एनसी पण नाहीये, परंतु संघटना बदलली, अण्णासाहेब पाटलांच्या युनियनचे सभासद झाले आणि म्हणून त्यांच्यावरती त्या युनियन लीडरनी पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले। ज्या माणसाने गुन्हे दाखल केले त्या ट्रान्सपोर्टरनी मूळ माथाडी कामगारांची 2 ते 3 करोडची मजुरी बोर्डामध्ये भरली पण नाही। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की कायद्याप्रमाणे मजुरी भरू नये। सातत्याने कामगार त्या मालकाला सांगत होते, साहेब तुम्ही कायद्याप्रमाणे मजुरी भरा, आणि त्या मजुरीची सारखी मागणी करत असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचे मूळ कामगारांच्या वरती जाणीवपूर्वक पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले। त्यावेळेचे पोलीस कमिशनर यांना आम्ही सांगत होतो, पण तरी काही झालं नाही। त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक खंडणीचा गुन्हा राज लॉजिस्टिक या ठेकेदारांनी त्या ठिकाणी 5 माथाडी कामगारांवरती गुन्हे दाखल केले 21/9/2021 ला। हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते, गृहमंत्री मला वाटतं दिलीप वळसे पाटील किंवा मग आपले अनिल देशमुख असतील, परंतु त्यावेळेला जे सीपी होते त्यावेळेला आम्ही सांगितलं की मुद्दामून माथाडी कामगारांना देशोधडीला लावणं किंवा मी म्हणेल तसंच ऐकलं पाहिजे, आम्ही अन्याय करू तुम्ही सहन केला पाहिजे, या भूमिकेमध्ये ती टाकण्यात आली। मी या तिन्ही विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक चांगलं पत्र दिलं 1 एप्रिल 2025 ला आणि त्यांना विनंती केली की साहेब या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष घालावं। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आहातच, परंतु गृहमंत्री म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी। आता हे खरे याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे, याच्या मागचे सूत्रधार कोण कामगार नेते आहेत, आणि खरं टाटामध्ये माथाडी कामगारांची घामाचे पैसे कोण खातं याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे। कामगार विभाग, कामगार कमिशनरांना मध्यंतरी आम्ही खूप निवेदनं दिलेली आहेत हे नवीन सरकार आल्यानंतर, आणि अपेक्षित कामगार कमिशनरनी अजूनही कामाला काम सुरुवातच केली नाही। गोड बोले आमचे कामगार कमिशनर आहेत, जे सगळे चांगले गोड बोलतात, म्हणजे अधिकारी तर इतके गोड बोलतात की तुम्हाला ते एखाद्या पक्षाचे राजकीय पुढारीच वाटतील, तसा गोड आमदार बोलतो। आता आपण सगळे नवी मुंबईचे आमदार किती गोड गोड बोलतात, तर तशा प्रकारचे काही कामगार अधिकारी आहेत, आणि मागून गेल्यानंतर, आपण निघून गेल्यानंतर परत त्यांचं तो कामगार नेते आणि चुकीची कामं करण्याचा कार्यक्रम ते चालूच असतात। पिंपरी चिंचवडचा माथाडी कामगार बोर्डाचा अधिकारी 2021 पासून आजपर्यंत पूर्णपणे भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी चुकीच्या लोकांना सपोर्ट केलं जातं। आता काय होतं की हे वारंवार आम्ही मागणी मांडतो, परंतु पाहिजे तशी कारवाई होत नाहीये। आज आम्ही अपेक्षा केलेली आहे की उद्या 1 मे आहे, आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे। एकेकाळी कामगार चळवळीला न्याय मिळावा असे खूप हुतात्मा झालेले आहेत। काबाड कष्ट करणारे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री चांगले आहेत,
दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले आहेत, कामगार मंत्री चांगले आहेत, पण मला न्याय कधी देणार? आज सामान्य कामगार काय विचार करतो? ही चांगली गोष्ट आहे, नरेंद्र पाटलांनी टॅटू काढलाय, नरेंद्र पाटलांच्या कैलासवासी आमदार अण्णासाहेबांच्या जयंतीला मुख्यमंत्री येतात, कामगार मंत्री येतात, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येतात, मग कामगाराला न्याय का मिळत नाही? म्हणून मी आज अक्षय तृतीयेचा दिवस का निवडला की श्रीकृष्णाने सुदाम्याला काहीतरी दिलं, ही चर्चा झाली. आज माझी सुदामाची भूमिका आहे आणि मला देणं म्हणजे माझ्या कामगाराला देणं. जर माझा कामगार सुखी तर नरेंद्र पाटील सुखी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची माझी खूप अपेक्षा आहे आणि आम्ही तर रस्त्यावरचे लढवय्ये माणसं आहोत. 1 मेच्या नंतर आम्ही 4-5 दिवस नक्की वाट बघू आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आजही तोच नरेंद्र पाटील रस्त्यावरती आंदोलन करणार आहे. तोच नरेंद्र पाटील टोल नाक्याला फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आम्ही अडवून निवेदन दिलं होतं. तोच नरेंद्र पाटील उद्या कामगार मंत्र्यांची गाडी अडवेल आणि आम्हाला न्याय द्या, नाहीतर सामुदायिक पद्धतीनं आम्हालाही कायदा सुव्यवस्था हातात घेतल्यानंतर या चुकीच्या गोष्टीला उतरावं लागेल असं मला वाटतं. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण या विषयावरती गांभीर्याने घ्यावं आणि आपण स्वतः जर आपण उद्योगपत्यांना भेटत असाल, आपण शेतकऱ्यांना भेटत असाल, आपण कामगारांना आपल्या आमदारांना भेटत असाल, विविध खात्याच्या बैठकी घेत असाल तर 100 नंबरामध्ये 100 दिवसामध्ये प्रत्यक्षात माथाडी कामगारांची ही बाहुबलींची ही संख्या कशी कमी होईल, खऱ्या कामगाराला न्याय मिळेल याची प्रत्यक्षात कामगारांच्या समोर बैठक घ्यावी एवढीच विनंती करतो. पाटील साहेब, माथाडी कामगारांमध्ये अण्णासाहेबांची युनियन स्ट्रॉंग मोठी युनियन आहे. बऱ्याच वर्षापासून माथाडीसाठी कामगार करतात. मुंबईला मार्केट असताना मुंबईत आल्यानंतर शिवाजी पाटील यांनी नेतृत्व केलं, नंतर तुम्ही नेतृत्व करताय. एवढी मोठी स्ट्रॉंग युनियन असताना हे गुंडगिरी कामगार घुसतात, गुंडगिरीचे नेते घुसतात, याला तुम्ही अटकावून तेव्हाच का करताय? त्यामुळे तुमची संघटना म्हणजे माथाडी कामगार बदनाम होत येतात, माथाडी कामगार खंडणी घेतात, नेते खंडणी. आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात, माझा तुमचा जुना परिचय आहे, परंतु मी नक्की सांगेल की वडिलांच्या निधनानंतर 1990ला बंधूंनी जबाबदारी हातात घेतल्यानंतर ही गुंडगिरी आमच्यात नव्हती. एकेकाळ्यामध्ये भायखळ्याची अरुण गवळींची काही हितचिंतक माथाडी संघटनेमध्ये आमची माणसं घ्या इथपर्यंत मोठ्या बंधूंना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण माझे बंधू कधीच त्या ठिकाणी शरण गेले नाही, तर त्यांनी मान्य केलं नाही. परंतु बंधूंचं निधन झाल्यानंतर या सगळ्या चळवळीमध्ये ह्यांची घुसखोरी झाली. स्वतःच्या राजकारणासाठी कुठेतरी ही घुसखोरी म्हणजे आपणच दरवाजा उघडून दिला असं पण आहे प्रकार, परंतु याबद्दल कुणीच बोलत नाही. आणि मी विधान परिषदेमध्ये असताना बोलत होतो, राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेब दरवर्षी आले, विरोधी पक्ष नेते असताना दरवर्षी आले, दरवर्षी माथाडीच्या गुंडगिरींबद्दल मी बोलत आलेलो आहे. अपेक्षा आहे कधीतरी न्याय मिळावा, याची आम्ही वाट बघतोय. पाटिल साहब, 2016 में आपका बर्थडे पोखरने में मनाया गया था. उस वक्त देवेंद्र फडणवीस जी ने मंच से कहा था, आपने एक मुद्दा उठाया था, एपीएमसी में माथाड़ी कामगारों में और संगठनों में बड़े पैमाने पर गुंडागर्दी चल रही है, धांधली चल रही है. मुझे याद है देवेंद्र फडणवीस जी ने मंच से कहा था कि 1 महीने के अंदर इसके खिलाफ सख्त कार्रवाई होगी. 2016 से 2025 देखा तो 9 साल का कार्यकाल हो चुका है. 2 बार वो मुख्यमंत्री, आज भी मुख्यमंत्री है. इसके बावजूद भी, और आप उन्हीं की पार्टी से जुड़े हुए हैं इस वक्त, आपको नहीं लगता कि खुद देवेंद्र फडणवीस या खुद राज्य सरकार, खुद मुख्यमंत्री ही इस मुद्दे को हल नहीं करना चाहते, जिसकी वजह से आपको न्याय नहीं मिल रहा? एक बात ऐसा है कि ये जो अभी हम गुंडागिरी नहीं बोलेंगे, हम लोग बहुबोली बोलेंगे. बाहुबली, अभी नया बाहुबली आला है, शब्द बाहुबली आता आलेला आहे, गुंड नाही आले, बाहुबली. ते बाहुबलीनी दरवेळेला पक्षाचं, बाहुबलीने हर वक्त पक्ष बदलते गए हुए. तो जो सत्ता में पक्ष रहता है वो बाहुबली जब उसके पक्ष में जाता है तो वो क्या होता है, चुप बैठ जाता है. ये हमारा पॉलिटिक्स में, हमारी सरकार में सबसे बड़ी कमजोरी है
कभी भी कोई भी बाहुबली आपका हो नहीं सकता है। आप जब तक सरकार में तब तक वो आपका शेल्टर लेके गरीबों के ऊपर अन्याय करता है। जब आपका सरकार निकल जाता है तो वो जो सरकार जिसकी बनती है उसके साथ वो हाथ मिला के काम करता है। इसके पास मेरा उदाहरण है। कुछ लोग उद्धव ठाकरे के सरकार में थे, कालांतर के बाद जब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब आए, कुछ कामगार नेता एकनाथ शिंदे साहब के पास आए। एक तो कामगार नेता नागपुर में उद्धव ठाकरे की सरकार जब निकल गई तब एकनाथ शिंदे साहब के सरकार में वो प्रवेश करने वाला था, जो माथाडी का नेता है। तो मैंने एक मीटिंग में साहब को कहा कि साहब, ऐसे लोगों को अगर आप सत्ता पे आने के बाद इनको अगर आश्रय देंगे तो माथाडी कामगार को आप न्याय नहीं दे पाओगे। तो मैं चाहता हूं कि गृह मंत्री है, राज्य के अलग अलग पक्ष में माथाडी के जो गुंडे लोग है, बाहुबली है, इनको बाबा आप पक्ष में मत लो और खरे कामगार को आप न्याय दो। आपके अन्ना साहब पार्टी जयंती हो या पुण्यतिथि हो, महाराष्ट्र के सभी टॉप लीडर आपके मंच पर आते हैं, सभी लंबा लंबा डायलॉग मारते हैं कि माथाड़ियों के लिए न्याय मिलेगा, उनकी जो समस्या है उसका समाधान होगा। आपने कई बार इशारा भी दिया आंदोलन का, लेकिन एक दिन पहले आंदोलन जो है सरकार किसी भी तरह से मैनिपुलेट करके इसको खत्म करवा देती है। क्या लगता है कि सरकार सिर्फ यूज कर रही है माथाड़ी कामगारों को और न्याय देने के नाम पर मैनिपुलेशन हो रहा है? नहीं, सरकार का हमने जब जब आंदोलन लिया है तब तक सरकार, हम लोग ने कुछ मजदूरों के हित में कुछ डिसीजन लिया है और वो आंदोलन हमने खत्म किया है। हम कभी भी मैनेज होने वाले मजदूर नेता नहीं है, क्योंकि इसमें एक मजदूर नेता नहीं है, इसमें 5-6 मजदूर नेता है जो मूल माथाड़ी संगठन के हित के अंदर काम करते हैं। पर ये बात सच है कि जिस तरीके से हम चाहते थे उस तरीके से सरकार आज भी काम नहीं कर रही है, जो बाहुबली के विरोध में करना चाहिए। जो मालिक लोग है, जो मजदूर को न्याय नहीं देते, मजदूर की मजदूरी नहीं देते, उनके खिलाफ आज ही कामगार विभाग और मुख्यमंत्री गृह विभाग की हलचल होते समय हमें कुछ दिख नहीं रहा है। तो हम चाहते हैं कि आप जल्दी से जल्दी इसका एक्शन लीजिए। माथाडी कामगारांमध्ये गुंडेगिरी आणि मार्केटमध्ये जो ड्रगचा व्यवसाय चालू आहे त्या सगळ्यांचा आका कोण आहे? हा आका शब्द हा बीड मधून आला। खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाजार समितीमध्ये सगळ्यात पहिला भ्रष्टाचार झाला असेल तर तो ड्रायफ्रूटचा। ज्या वेळेला आपले मुंबईचे टोल नाके चालू होते, जकात नाके चालू होते ना, त्यावेळेला अन्नधान्यांच्या गाडीमधून ड्रायफ्रूट जात होता। कालांतराने जकात नाके बंद झाले आणि ड्रायफ्रूट हा धंदा मग तो लीगल मध्ये झाला। परंतु असे कित्येक बेकायदेशीर धंदे हे चालू आहेत। आता आका कोण आहे हा शोधण्याचं काम आम्ही पण करतोय, कारण अजून आम्ही बाजार समितीमध्ये संचालक झालेलो नाहीये। अनुभव टोल नाके होते रात्री पैसा वगैरे रात्री तुम्ही रवी पाटील गाड्या पकडून चळवळीमध्ये खूप काम केलंय, पण अजून कामगारांच्या हिताचं समाधानकारक सरकारकडनं आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। आम्ही आमच्या पद्धतीने लढत आलोय, लढतोय, लढणार, परंतु जो समाधान सरकार कामगार विभागाकडनं आम्हाला जी कामगारांना खरी ताकद मिळाली पाहिजे ती अजून दुर्भाग्याने मिळत आंदोलन करून किंवा काय कधीपर्यंत आम्ही आता आहे ना 1 तारीख कामगार दिनाचं औचित्य साधून आम्ही आज पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली। आता याच्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये उतरू। म्हणजे काल मी कामगार मंत्र्यांना भेटून ते म्हटले, नरेंद्र मी 5 तारखेच्या नंतर तारीख देतो, आपण बैठक लावू। आता जर ते बैठकच लावत नसतील, कारण त्यांना आम्ही विषय दिलेत, लेबर कमिशनरला विषय दिलेत, लेबर सेक्रेटरीला विषय दिलेत आणि बैठकच लावत नसेल तर मग आंदोलन चालू। मग आंदोलन कुठल्याही प्रकारे असेल, त्या आंदोलनाचं स्वरूप सांगता येत नाही की बाजार समितीच का बंद केली पाहिजे। उद्या आम्ही मुळबडचे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करू। आता जसं बाबाडांची पण संघटना आंदोलन करते वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये, आम्ही पण तसं आंदोलन करू, कारण शेवटला कामगार चळवळीमध्ये आंदोलन हाच एक पर्याय आहे। त्याच्या पलीकडे आम्ही काय आता कुठल्या बाहुबलीला यूपी बिहार मधून आणून संघटनेचा नेता करू शकत नाही, ते काय आमचे तत्व नाहीये। म्हणजे एका बाहुबलीला संपवण्यासाठी दुसऱ्या बाहुबलीला जाऊन आपली चळवळ ही गुंडांच्या हातात द्या, हे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या संघटनेचं आणि मूळ अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून हे आमची तत्वता नाहीये। वेळ प्रसंग पडला तर आमचा जीव जाईल, पण आम्ही याला विरोध करणार म्हणजे करणार। पाटील साहेब, आपल्या एमआयडीसी मध्ये खूप इंडस्ट्रियल उद्योग आहेत,
लोकांच्या दारात खूप इंडस्ट्री बाहेर जाण्याचं जे अनेक कारण एक कारण आहे कामगार कायदा. त्याच्याबद्दल मग कामगार नेत्याचा सपोर्ट तुम्हाला सहकार्य करत नाही उद्योग मंत्र्याच्या काही कामे घातली. उद्योग मंत्री यांच्या बरोबर सातत्याने आमची चर्चा झालेली आहे. उद्योग मंत्री म्हणतात, नरेंद्र, आपण उद्योग विभागातील असणाऱ्या वेगवेगळ्या MIDCच्या असणाऱ्या इंडस्ट्री बरोबर चर्चा करू, एक कमिटी फॉर्म करू, खरा माथाडी कामगार कोण आहे, खंडणी गेलेले कोण आहे. परंतु उदयजी सामंत साहेब कधी जातीनं लक्ष घालून यावरती काम म्हणजे एक प्लॅन करून चालत नाही. फक्त येतात, चर्चा करतात आणि सोडून देतात. आणि जे ही बाहुबली आहेत ते खंडणी व्यापाऱ्यांकडनं वसूल करतात आणि त्याला फक्त काय होतात, माथाडी कायद्याचं नाव देऊन त्याच्यावरती अन्याय करतात, बाकी काहीच करत नाही. प्रत्यक्षामध्ये मंत्री आणि त्यांचे अधिकारी यांना बाहुबल्यांपासून सुटका नसून त्यांच्या सपोर्टनेच काम करतात असं मला वाटतं. सर, क्या समाधान है आपकी नजर? मैं तो इतना ही अगर आपको सुझाने हो सरकार को 3 पॉइंट्स क्या है सुझाएंगे, इसमें निश्चित तौर पर समाधान हो. मैं तो यही चाहता हूं कि एक नया नौजवान कामगार मंत्री है, पर वो जब तक बैठक नहीं लगाते हैं अलग अलग मसले के ऊपर, तब तक उनको इस कायदे के बारे में इसका सलूशन नहीं मिलेगा. राज्य के मुख्यमंत्री 100 डेज का जो उन्होंने प्लान किया, उस 100 डेज में माथाडी कामगार कायदे का मॉडिफिकेशन किया, और जो माथाडी कामगार कायदे का मिसयूज करते हैं, जो क्लियरिंग एजेंट हो, जो इंडस्ट्रीज हो, उसके बारे में उन्होंने कुछ भी नहीं किया है. तो हम चाहते हैं, भले 100 डेज खत्म हो गया है, पर 100 डेज के बारे में बाद में भी वो एक लाइन ऑफ एक्शन तैयार कर सकते हैं, जिसके अंदर जो मिसयूज कर रहे हैं उनके लिए कुछ कानून यहाँ पे बनाया जाएगा. ऐसा है, चाहते हैं कि मुख्यमंत्री करे कुछ. दुरुस्ती केलं सरकारने, दुरुस्ती कोणत्या आहे तर त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत? बघा, याच्यामध्ये एक कारखान्यामधील असणारी एक दुरुस्ती सुचवलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी कारखाना शब्द वापरताना त्यांनी स्पष्टपणे असा शब्द वापरलेला आहे की अंग मेहनतीचं काम. आता अंग मेहनतीचं कामच माथाडी कामगार करतो. आता ह्याच्यात नवीन काय बदल झालाय अंग मेहनती बरोबर, तो म्हणजे पॅलेट. आता तो पॅलेट हायड्रॉलिक आहे, तो पॅलेट फोर्कलिफ्टचा पण आहे. आता ट्रक मधून ज्या वेळेला रॉ मटेरियल खाली केला जातो तो पॅलेट वरती ठेवला जातो, आणि पॅलेट माणसाच्या माध्यमातून तो हायड्रॉलिक वरती तो जाऊन तिथे स्टॅकिंग केला जातो. तो काम करणारा कोण आहे, तर तो माथाडी कामगार आहे. मग त्याची व्याख्या तुम्ही व्यवस्थित लिहिली पाहिजे. उद्या उद्योगपती काय म्हणणार, अरे हे मशीन आहे, ते मशीन पहिलं आम्ही काय करायचो, आम्ही त्या अंगावर घ्यायचो आणि 10 फूट 15 फूट 20 फूट ते उचलून जाऊन आम्ही ठेवत होतो. आता मालकांच्या सुविधेसाठी काम जास्त जलद गतीने व्हावं यासाठी हायड्रॉलिक जॅक आलेत, पॅलेट आलेत. मग ते काम आमगाला मिळालं पाहिजे, त्याच्याबद्दलची व्याख्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. फोर्कलिफ्ट कुठेही घुसल्यानंतर लगेच माल येत नाही. त्या ट्रकमध्ये ड्रम असतील, पॅलेटला माल ऍडजस्ट करायला कामगारांची मदत लागते. मजुरीचा दर तुम्ही कमी जास्त करा, पण ती व्याख्या त्याच्यात घुसवा ना. आता एखादी मोठी मशीन आहे जी मॅग्नेटच्या माध्यमातून उचलली जाते, तिथे माथाडी कामगार कायदा लागू शकत नाही, तर आम्ही त्याच्यामध्ये हट्ट करत नाही. पण जिथे आम्हाला सिलिंग लावायची असते, सिलिंग म्हणजे एक पट्टा असतो, तो पट्टा लावताना त्याच्या मजुरीमध्ये तुम्ही कमी जास्त करा. आम्ही म्हणत नाही, त्या मजुरीमध्ये आम्ही तडजोड करायला तयार आहोत, पण त्या व्याख्येची उल्लेख करणं गरजेचं आहे. हे जर नाही उल्लेख केला तर परत परप्रांतीय, परदेशातले, परराज्यातली लोक, दुसऱ्या भाषेची लोक येतील आणि आमच्या कामगार आमच्या चळवळीमध्ये घुसखोरी करतील. अशी व्याख्या पूर्ण झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एक उदाहरण दिलं इंडस्ट्री, असे भरपूर उदाहरण आहेत.